हॅलो, नमस्कार. मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून, हृदयातून तुमचे आभारी आहे. आज आणि पुढं गाजरं दिसल्यानंतर मला कमेंट आणि येईल की बाबा किती गोड खाता. तर काल बऱ्याच जणींनी लाईक केलं. बरोबर आहे. रोजच्या जेवणामध्ये आता तुम्हाला ना स्वीट रेसिपी दिसत आहे. मी फक्त आणि फक्त सध्या हार्दिक आलेला आहे, त्याला आवडतं. कधीतरी आपल्याकडे येणारी आहेत ती काय असंच वर्षातून येतील असं नाही. कारण तुम्हाला मी कायम सांगितलेलं आहे की आर्मीवाल्यांचं लाईफ थोडं वेगळं असतं. आणि आता 7 वर्षातून रसिका कुठेतरी बाबा माझ्याकडे आलेले आहे एक 4 दिवस सुट्टीला. आणि आता पूर्वीसुद्धा एकदा किंवा दोनदा किंवा आज यायचं आणि उद्या त्यांचं ज्योतिबाचं देवदर्शन करायचं आणि जायचं. आणि कितीतरी दिवस झालंच आलीच नाही आहे ती. माझ्या वास्तुक शांतीला आली होती, त्याच्यावरती आत्ता आलेली आहे. आणि वास्तुक शांतीला आली तेव्हा ती तिकडे 15 दिवस राहिलेली. ती माझ्याकडे थांबली नव्हती, कारण का माझ्याकडे आई वगैरे त्यावेळेला होती. आई होती, आजी होती, त्यामुळे तिकडं त्यांचा पसारा लावायचा वगैरे सागर त्यांचा. त्यामुळे ती 15 दिवस तिकडेच होती, इकडं आली नव्हती. त्यामुळे यावेळेला जी काही सुट्टी आहे ती माझ्याकडे जास्त काढत आहे, कारण प्रत्येक वेळेला आपण एकाकडे जास्त दिवस राहू शकत नाही. दुसरी गोष्ट, कमेंट अशा असतात की रसिकाने तिकडं पण जायचं म्हणजे जाणं गरजेचं आहे. तर हो, जातात. आता जर सकाळी जर त्यांचा नाश्ता पाणी जर झाला 11 सव्वा 11पर्यंत, तर तिथनं दुपारचं जेवण जे आहे ते रेग्युलर न चुकता रोज सागरच्यात त्यांचं दुपारचं जेवण आहे. ते सकाळी 11:30ला किंवा 12ला जे जातात ना इथून नाश्ता पाणी करून, ते संध्याकाळचं चहा पाणी करूनच ती घरी येतात. त्यामुळे तुम्हाला संध्याकाळचं माझं रुटीन येत आहे. कारण सकाळी कसं की जो काय पडलेला पसारा आवरायचं भरपूर सारं असतं, त्यामुळे मला दिवसाचं रुटीन व्लॉगच शेअर करता येईनात. मग मी काय करते की दिवसभर जे काय आहे ते माझं घरातलं काम वगैरे उरकून घेते आणि मग संध्याकाळचं माझं रुटीन आहे मी तुम्हाला शेअर करते. आता तुम्ही बरेच दिवस झालं बघताय माझं दुपारचं रुटीन वगैरे हे कमी प्रमाणात तुम्हाला येतं. त्याची कारणं तीच आहेत. कारण मग मी काय बनवायचं असेल वगैरे तर जास्तीत जास्त मी संध्याकाळचंच ठेवलेलं आहे, कारण ती तिकडं सकाळी खातात. मग कशाला सकाळी एखादी साधी सिंपल भाजी चपाती केली झालं. असो, हे मी का सांगते, कारण काही जणींचा असं समज होतं की बाबा रसिका तिकडं जात नाही का. गावाकडून आईनं तांदूळ दिलेले होते, ते तांदूळ स्वच्छ रसिकानं मला जरा नीट करून दिले आणि त्या तांदळामध्ये थोडीशी मी उडदाची डाळ घातली. आता यावेळेचं फसुणीमध्ये झालं. पहिल्यांदा माझी रेसिपी मी फसलेली तुम्हाला शेअर केलेली होती, आपले आंबोळीची, इडलीची. माझ्या कधी रेसिपी शक्यतो जास्त म्हणजे फसत नाहीत. आणि माझ्याकडून जी काही चूक होईल ती पण मी तुम्हाला शेअर करत असते. कारण कसं की आपल्या चुकीतून सुद्धा समोरचा थोडासा हे होतं की बाबा हां, ताईचं असं ना असं फसलं होतं, तर आपण ही चूक करायला नको बाबा. तर यावेळेची आता बघूया कशी होते. आंबोळ्या, इडल्या जे काय असेल ते मी तुम्हाला शेअर करेनच. यावेळेला सुद्धा माप मी अंदाजेच घेतले. शक्यतो बघा 75% तांदूळ, 25% डाळ एवढं माझं प्रमाण आहे, जे पहिल्यापासूनचं प्रमाण आहे. काल ना ट्राय प्लॅन म्हणायचं सोडून ट्रिप्लाय म्हणजे एक वॉईस देताना माझ्या ह्याच्यामध्ये चूक झालेली होती. ती बऱ्याच जणींनी मला सांगितली समजावून की सोनाली असं नव्हे असं. तर तुमचेसुद्धा खूप मनापासून आभारी आहे. चला, आता आज गाजराचा हलवा मी खिसून करणार नाही आहे. माझ्याकडे तर आता फूड प्रोसेसर आहे, मी करते. पण ज्यांच्याकडे नाही आहे आणि त्यांना जर खिसायचा म्हणजे ताप होत असेल किंवा लहान लेकरं आहेत किंवा कमी वेळ आहे आणि पाहुणे वगैरे येणार आहेत, तर त्यावेळेला मी ही रेसिपी पूर्वी शेअर केलेली होती 2-3 वर्षापूर्वी. खूप साऱ्या जणींना आवडली की बाबा फक्त आणि फक्त गाजरं कटिंग करूनच न खिसतासुद्धा हलवा केला जातो. हलवा तो सुद्धा छान होतो. फक्त एवढंच आहे की कुकर चांगला पाहिजे, शिट्ट्या चांगल्या बसल्या पाहिजेत आणि व्यवस्थित ते शिजलं पाहिजे. आता मी कोबीची भाजी बनवत आहे. कोबीच्या भाजीसाठी आलं, लसूण, कोथिंबीर, थोडीशी हिरवी मिरची एवढं सगळं घेतलं आहे. कांदा जो आहे तो व्यवस्थित भाजला आहे. मी विचार केला होता मंचुरियन बनवावी, कोबी आहे, पण ती परवा मंचुरियनचा तो स्मेल आला तर तिनं उलट्या केला. आणि आता जर मंचुरी खायला दिली तर काय होईल पुढं, म्हणलं जाऊ दे तिकडे, ज्याला ज्याचं त्याचं जसं तसं. आणि तुम्हाला सांगू, मंचुरियन ना आजी आई बघितलं तरी ना असं उचमळल्यागत करतात. मी म्हणते का, तर त्यांना ते ना नॉनव्हेज टाईप वाटतं. आणि ते लोक जे माळकरी आहेत आणि ते माळकरी लोकांनी ज्यावेळेला जास्त दिवस ते नॉनव्हेज सोडलेलं असतं आणि पुन्हा त्यांच्यासमोर असं जरी दिसायला जरी आलं ना तरी त्यांना ते असं हुंदाड येतात. आजीला सुद्धा. आता ते काय पूर्वी न खाल्लेली लोक आहेत असं नाही, ते खाऊन पिऊन बसलेले आहेत. पण एक विशिष्ट वय होतं किंवा विशिष्ट वेळेला मत बदलतं आणि त्यावेळेला आपण म्हणतो की बाबा हां, माझ्या मनात आता खायचं नाही आहे. आणि ज्याची इच्छा नाही आहे आणि त्याच्यासमोर जर तुम्ही असं काही पण ठेवा, भले ते नॉनव्हेज नसू दे, आता व्हेजच असते मंचुरी, पण तरी पण ना ते आम्हाला सुद्धा खाताना म्हणतात की बाबा तुम्ही आडाला खावा, कारण ते दिसतानाच तसं दिसतं. तसा सेम प्रकार रसिकाचा झाला आहे. आणि रसिकासुद्धा म्हणजे त्यांच्याकडे कोणी नॉनव्हेज खात नाही आहे, त्यामुळे रसिकासुद्धा नॉनव्हेज खात नाही आहे. त्यांच्या घरात बरीचशी खात नाही. त्यात नवरा मिळाला माळकरी. माळकरी नवरा मिळाला आहे तेव्हापासून तर तिनं ते म्हणतात ना की त्या पोराला सुद्धा खाऊ घातलेलं नाही. अजूनपर्यंत हार्दिकला एक तुकडासुद्धा माहीत नाही नॉनव्हेजचा ना अंड्याचा.
एवढ्या काही असू दे, ती असं म्हणते की बाबा त्याचे वडील माळकरी आहेत, उद्या भविष्यात जर खाणारा मुलगा असेल तर त्याच्यासाठी आम्हाला घरात करावं लागेल, त्याच्यापेक्षा न खाल्लेलं बरं. आता तुम्ही ठरवा की बाबा तिचा निर्णय योग्य आहे अयोग्य आहे. बाकी काल बऱ्याच जणींच्या कमेंट आल्या की रसिकाच्या काही रेसिपी असतील तर सांग. मी तिला म्हणलं तर ती म्हणते ताई तुमच्यासारख्या आमच्या रेसिपी नाही आहेत. साहजिक आहे, गावाकडच्या मुलींच्या रेसिपी तेवढ्या जास्त नसतात ताईंनो, कारण घरात बनवणं असेल तर ते रेसिपी शिकणार आहेत ना. जर प्रत्येकाच्या घरामध्ये जर उठून सुटून फक्त भाजी चपाती असंच जर रुटीन असेल, कारण गावाकडे तसंच असतं, आपल्याकडेच रेसिपी मेनू खूप साऱ्या गोष्टी या वेगवेगळ्या असतात. म्हणजे कुठं शहरी भागामध्ये, आता मी गावाकडची आहे, मला माहिती आहे ना. आता मी मामांच्याकडे राहत होते तर तिथं काय वड्या, शेवयाची खीर वगैरे ह्या अशाच गोष्टी रेग्युलर ज्या नॉर्मली घरामध्ये खाल्लेल्या असतात अशाच असतात. बाकी वेगळं तुम्हाला काय दाखवायचं म्हणते, काय आम्ही करतच नाही. राहिली गोष्ट आईकडे, पण तर तिथे तर ती रसिका असल्यामुळे एखादा पदार्थ एक्स्ट्रा बनत असेल, पण आई असेल ना एक कुठली तरी भाजी किंवा झुणका आणि भाकरी, ज्या तव्यात भाकरी करते त्याच तव्यात भाजी, झालं त्यांचं जेवण. त्यामुळे रसिका काही तुम्हाला तिच्या नवीन जुन्या रेसिपी शेअर करू शकत नाही. तिला फक्त आळू वडी म्हणा किंवा बटाटा वडा म्हणा अशा येतात. जर तुम्ही म्हणला तर एखाद्या व्हिडिओमध्ये तिचा तो बटाटा वडा असू दे किंवा काय असू दे मी ते शेअर करेन. बाकी नवीन अशा रेसिपी तिच्याकडे तरी नाहीत. काल ना आपल्या रेग्युलर एका ताईने कमेंट केली की सोनाली किट्टो 10वीला आहे, तुमच्या घरात किती दंगा आहे. तर हे बघा, आता 10वी तर चालणारच आहे, प्रश्नच नाही आहे. दुसरी गोष्ट त्यांचा स्कूलमध्ये अभ्यास, क्लासमध्ये अभ्यास होतो आणि आल्यानंतर तिलासुद्धा 10वीच्या प्रेशरमधून कुठेतरी एक हार्दिकमुळे एक थोडा दिवस, काय ती काय कायमची राहणार आहेत का नाही, तर थोडा दिवस तिला पण थोडा रिलॅक्स माइंड होतं, त्यांच्यासोबत हसते, गप्पा मारते. कारण आता सध्या जर बघायला गेलं तर मुलांच्या डोक्यावर खूप प्रेशर आहे आणि थोडंसं हसी मजाकचं वातावरण बाबा आपल्याकडे म्हणजे कायम राहणार नाही आहे, तेवढंच 4-8 दिवस. त्यामध्येच त्यांनी ते एन्जॉय करतात, थोडंसं रिलॅक्स होतं मुलांचा माइंड, म्हणून मी थोडंसं खेळू देते. आणि आता असं नाही की बाबा तिच्या अभ्यासामध्ये काय डिस्टर्ब होतो आहे किंवा तिला अभ्यास करायला काय प्रॉब्लेम होतो आहे. तसं तर बघायला गेलं तर खटाल्याची घरं भरपूर असतात, त्यांच्यामध्ये 10वीला दरवर्षी कोणीतरी असतं आणि लहान लेकरं पण असतात, तर ते काय करतात, ते ॲडजस्ट करतातच ना. त्यामुळे तेवढं काय टेन्शन घेऊ नका. बाकी तुमची काळजी योग्य आहे की बाबा तिचं 10वीचं हे आहे त्याच्यावर काय परिणाम होऊ नये. असो बघा, आता मी गाजराचा हलवा मी तुम्हाला म्हणलेलं ना की बाबा कधी कमी वेळ असेल तर अशा पद्धतीने फक्त कट करा, तुपामध्ये फोडणी टाकून व्यवस्थित भाजून घ्या, पाणी वता. मी जास्त टाकलेलं, तेवढं टाकू नका, कमी टाका, म्हणजे माझ्याकडनं चुकून जास्त पडलेलं. आणि चांगल्या 4-5 दणकून शिट्ट्या द्या आणि थंड झाला की मॅशरनं मॅश करा, साखर टाका, दूध टाका, वेलची टाका, तुमचा गाजराचा हलवा एकदम झटपट तयार झाला. आता आज संध्याकाळच्या जेवणामध्ये चपाती आहे, कोबीची भाजी आहे, वरण आहे, भात आहे आणि गाजराचा हलवा. हा खास स्पेशल गोड जे आहे ते आपल्या हार्दिकसाठी आहे. हार्दिक गेला की आपल्या घरातलं स्वीट पदार्थ रेग्युलर अजिबात बनत नाही आहेत. जुन्या ताईंना माहीत आहे, पूर्वी बनत होते, पूर्वी 2-2, 3-3 रेसिपी बनवत होत्या दिवसाला गोड गोड. त्यामुळे आता ते माझं जे वजन दिसतंय ना त्याचं कारण तेच आहे. आणि थोडंसं हे पण कारण आहे की अवेळी जेवणं, अवेळी खाणं, या सगळ्यामुळे सुद्धा माझ्या शरीरावर परिणाम झाला आहे. कारण माझे पहिले व्हिडिओ जाऊन बघा, त्याच्यामधलं वजन बघा, सगळ्या गोष्टी बघा आणि त्याच्यानंतरचं आताचं जर वजन बघितलं तर वाढत्या व्यापामुळे खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. टाईम टू टाईम जेवलेली नाही. कधी पण लक्षात ठेवा, तुम्ही टाईम टू टाईम जेवचाल तर तुमचं वजन व्यवस्थित राहतं. मी अजूनही प्रयत्न करते टाईम टू टाईम राहण्याचं, पण ते होत नाही. तुमडीसाठी ए बाय, पाय काढा, काही पडायची भीती वाटते मला असं. हा, तुम्हाला कशाला पिकू कोंबडी काढू, माप सगळं गावभर भटकत होती. हा, बस बस खाली, बस. ए दिदे ये ग. एकमेकांचं कन्फर्म काय करते. सध्या आम्ही जो समोर खेळत आहोत हा खेळ कोणता, कुठल्या ताईला माहीत असेल तर त्यांनी जरूर कमेंटमध्ये सांगा मला. नाही लागत पुन्हा